आपण कुठं चाललो? आपण आता जातोय वेरूळ लेणी बघायला आणि कैलास मंदिर बघायला. हे ज्याचं कोरीव काम जे आहे ते मंदिर वरून कोरत खाली बनवत नेलेलं आहे, तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असाल आपल्या हर्षबाईंना तुम्हाला भरपूर काही माहिती सांगून दिलेली आहे लेणीची. तर मग आपण आलो आहोत आता लेणीच्या गेट जवळ. तर मग आपल्याला आधी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी स्टँड बघितलं, पण ते स्टँड खूप छोटं होतं, त्याच्यामुळे आम्ही घेतलं नाही. मी म्हटलं आता आपल्याला जाणं आहेत मध्ये, तर आपण एकदा लेणी बघण्यासाठी तिकीट काढावं लागतं. ते तिकीट आम्ही काढण्यासाठी पोहोचलो. तर मित्रांनो, तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे तिथं तिकीट काढण्यासाठी. का की ते तिकीट घेतल्याशिवाय आपल्याला लेणीमध्ये प्रवेश केला जात नाही, आधी तिकीट चेक करावं लागतं. मग आपल्या पवन भाऊनं तिकीट काढलं. मग आपण चाललो आता लेणीवरती. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय आता आम्ही लेणीवर केलेलं कोरीव काम दाखवतोय मित्रांनो. तर चला मग आपण आता जाऊया आतमध्ये. तर मग बघा तुम्ही दृश्य कसं आहेत. तर मित्रांनो, आपण जर ते दृश्य बघितलं ना, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, आपल्याकडं बाहेरचे पर्यटक पण खूप येतात बरं का. हे बघा, इथं तुम्ही बाहेरचे पर्यटक आलेले आहेत बघण्यासाठी लेणी वगैरे. लेणी अशी कोरलेली आहेत की ते दृश्य बघून, म्हणजे ते दृश्य बघण्यासाठी खूप दूर दूरून पर्यटक येतात. तर ते दृश्य बघूनच एकदम मस्त मन प्रसन्न होऊन जातं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला तिरंगा ध्वज किती फडकत आहे. तर मित्रांनो, तुम्ही काही म्हणा, पण मग आपल्या भारत देशाचा दरारच आहे बरं का. तर मित्रांनो, वेरूळ लेणी ही फक्त संभाजीनगरमधून 30 किलोमीटर अंतरावर आहेत बरं का. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता जी लेणी बघितली तिचं कोरीव काम कमीत कमी 5वे ते 10वे शतकामध्ये केलेलं आहेत. तर मित्रांनो, पुऱ्या 34 लेण्या त्या बनवल्या गेल्या आहेत. तर मग चला आपण बघूया आता मध्ये कसं कोरीव काम केलेलं आहे. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते बरं का. तर वेरूळ लेणीला ॲलोरा कवच म्हणून सुद्धा ओळखले जाते मित्रांनो. तर मित्रांनो, या वेरूळ लेणीचं काम कमीत कमी हे कोरीव काम इसवी सन 757 ते 783 मध्ये केलेलं असावं हे काम, कोरीव काम. तर चला मित्रांनो, आपण त्यांनी केलेलं कोरीव काम बघूया. तर मित्रांनो, तुम्ही इथं गुफा बघू शकता. रास्ता है क्या? दिखा क्या नहीं है? भूत है भूत. कसं आहे ते? इथून आहे ना, नुसते धनुष्य बांधून नाही ते डोंगर उचलेले हनुमान नाही बाई.
इथं डोंगर बी आहे हा. ते खाली माकड आहे. इथं डोंगर आहे हा. हे काढे तुम्ही दाखवतो ते वर आहे हनुमान ते. हां तर मित्रांनो आम्ही आलो तिथं शिवलिंग बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता शिवलिंग बघण्यासाठी इथं किती गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो इतकी गर्दी इथं झाली नसती, पण गर्दी कशामुळे झाली सांगायचं म्हटलं कधी तर आमच्यासोबत कमीत कमी एक मुलांचा ग्रुप आला 20-25 जणांचा. मग काय सगळ्या पब्लिकनं बघितलं की आम्ही वर पळत आलो बघण्यासाठी. तर मग आमचं बघून भरपूर लोक आमच्या सोबत आले आणि इथं गर्दी झाली. तर मग बघू शकता तुम्ही इथं किती गर्दी झालेली आहे. काय तिथं काय रे थंडी हवा येईल ते. अरे ते माझ्या होता काय ते सरक नाही हे खिंड मध्ये मध्ये पाय पूर्ण त्या माझ्यापासून निघते डायरेक्ट मध्ये समजलं का. आपण त्या कुपामध्ये गेलतो का नाही. ते आपण जेव्हा त्या कुपात गेलतो मध्ये तुम्ही पाहिलं का. आम्ही ब्लॉग मध्ये आगे मोबाईल टाकतो डायरेक्ट. आपलं एक गेल
तर मग आता कुठं जाणार तू? आता आपण बघतोय लेण्या वगैरे बघतोय आता आणि भरपूर असं खूप कोरकाम इथं करून ठेवलेलं आहे आणि डोंगर फोडणं साधी गोष्ट नाही आहे आणि एवढ्या डोंगर मटेरियल जे गेलं ते गेलं कुठं याचा अजून वैज्ञानिक शोध लागलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण तिकडे कॅमेरा फिरवा तिकडे पहा. इकडे फिरवा हां बघितलं ना तुम्ही इथं तर मित्रांनो हे होता राजवाडा. तर आपण बघितलं आता. तर मित्रांनो आज आहे रविवार. तुम्ही रविवारी हमारे दोस्त यहाँ पे लपंडाव खेल रहे थे. यहाँ पे एकदम साफ दिखाई दे रहा है. झाल्या आणि आता आम्ही थोड्याच वेळात घराकडे निघणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण येऊ शकता आणि हे जे आपला सांस्कृतिक जो वारसा आहे त्याचा आनंद घेऊ शकते. जे आपल्या पूर्वजांनी जी मेहनत करून ठेवली, जी त्यांची कलाकृती होती, ती जी त्यांनी जी जपलेली आहे ती आपल्यालाही जपायची आहे आणि जपायची म्हणजे काही जास्त गोष्टी नाही करणं आपल्याला. फक्त इथे येऊन कचरा न करणं किंवा इथे जे सांस्कृतिक जे स्थळ आहे त्याची नासधूस न करणं, याच्यावर आपली नावं न लिहिणं, हेच काय ते आपण करू शकतो. बाकी काय त्यांनी बनवलेलं ते शाश्वत आहे आणि त्याचीच आपल्याला मजा घ्यायची आणि मजा घेऊ आपण. आणि तुम्ही पण या. आम्ही आलो होतो, आता आम्ही घराकडे निघालो. तर मित्रांनो आपल्या मित्राचं एकच म्हणायचं होतं प्रत्येक ब्लॉगमध्ये की तुम्ही रविवारी येऊ नका जाऊ लेणी बघण्यासाठी. का की रविवारच्या दिवशी खूप गर्दी असते. त्याच्यामुळे रविवार सोडून तुम्ही दुसऱ्या वार येऊ शकता. रविवारी तुम्ही